मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार असल्याची मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आली आहे। शिंदे साहेबांनी 2100 रुपयाचा हप्ता देऊ असा वादा केला होता आणि तो हप्ता आता बहिणींच्या खात्यावरती प्रत्यक्ष स्वरूपात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होणार आहे। 2100 रुपयाच्या रकमेचा लाभ बहिणींना मिळणार आहे, पण लाडक्या बहिणींनो तुम्हाला एक कागदपत्र जमा करावं लागणार आहे। त्यानंतरच तुम्हाला 2100 रुपयाचा हप्ता मिळणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिली आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी असंही सांगितलं आहे की सरकारकडून आता महिलांच्या खात्यावर 2100 रुपयाचा हप्ता सोडण्यासाठी निधी मंजूर झालेला आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये आता 2100 रुपयाची रक्कम ही जमा होणार आहे। पण त्यासाठी सरकारने सांगितलेलं एक महत्त्वाचं कागदपत्र सर्वात प्रथम तुम्हाला समितीकडे जमा करावं लागणार आहे आणि त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयाचा हप्ता सोडण्यास सुरुवात होणार आहे। सर्वात प्रथम महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हा निधी वितरित करणार असल्याचा निर्णय सरकारने घेतलाय। लाडक्या बहिणींनो लक्षपूर्वक ऐका की जर तुम्हाला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचा हप्ता हवा असेल तर तुम्हाला तुमच्या लाडक्या भावाने सांगितलेलं एक कागदपत्र समितीपर्यंत पोहोचवावं लागणार आहे। मग लाडक्या बहिणींनो कोणतं कागदपत्र तुम्हाला जमा करायचं आहे, कोणत्या समितीकडे जमा करायचं आहे आणि कोणत्या तारखेपर्यंत हे कागदपत्र जमा करावं लागणार आहे ते पाहूया। एकनाथ शिंदे साहेबांनी आता 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये सोडण्याचा विचार केलाय, कारण लाडक्या बहिणींना एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिला होता आणि आता निवडणुकीचं वातावरण चालू असताना एकनाथ शिंदे साहेबांनी अखेर हा निर्णय घेतला आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यावरती आता 2100 रुपयाचा हप्ता हा पोहोचणार आहे। सरकारकडून हप्ता वाटपाचं वेळापत्रक देखील जाहीर करण्यात आलेलं आहे। लाडक्या बहिणींच्या खात्यावर 2100 रुपयाचा हप्ता सोडण्यात येणार आहे। राज्य सरकारकडून लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वाटपाला सुरुवात करण्यात येणार असून महिलांना लाभ मिळणार आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा हप्ता वाटप सोडण्याचा निर्णय केलेला आहे। काही अटी आणि तरतुदी देखील नमूद करण्यात आलेल्या आहेत। फक्त याच जिल्ह्यांमध्ये हप्ता का सोडण्यात येणार आहे, त्याचबरोबर कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत। आतापर्यंत 2100 रुपयाचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल असं फक्त बोललं जात होतं, परंतु आता थेट सरकारने निर्णय घेतला असल्यामुळे भावाने दिलेला शब्द आता पाळला आहे। महिलांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिन्याला लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपयाचा हप्ता हा जमा होतच असतो, परंतु सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक योजना देखील जाहीर केली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता तुम्हाला 1500 रुपयाच्या हप्त्याऐवजी 2100 रुपयाचा हप्त्याचा लाभ मिळणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला नवीन योजनांचा लाभ देखील मिळणार आहे। मग त्या कोणत्या योजना आहेत हे देखील आपण पुढे पाहूयात। लाडक्या बहिणींनो जर तुमच्याकडे हे एक कागदपत्र असेल तर तुम्हाला मोठा फायदा होणार आहे। तुमच्या बँक खात्यामध्ये रक्कम जमा होणार असून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून 2100 रुपयाची वाढवण्यात आलेली रक्कम तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आतापर्यंत 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा करणार असल्याचं सरकारने घोषित केले। पुढील 48 तासामध्ये लाडक्या बहिणींची यादी ही लाडकी बहीण अंतर्गत वेबसाईटवरती जाहीर केली जाईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्फत महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांची नावं देखील जाहीर झाली आहेत, परंतु कोणकोणत्या महिला यासाठी पात्र ठरल्या आहेत त्याची देखील यादी जाहीर करण्यात येणार आहे। KYC प्रोसेसची पडताळणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी स्वतः पात्र महिलांची यादी देखील जाहीर केली होती। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्हाला लवकरात लवकर सरकारपर्यंत एक कागदपत्र पोहोचवावं लागणार आहे, तेव्हाच तुम्हाला 2100 रुपयाच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे। शिंदे साहेब म्हणाले आहेत की तुमचे पैसे हे तुम्हाला व्यवस्थित मिळावे यासाठी सरकारला तुम्ही सहकार्य करायचं आहे, तुमचं एक कागदपत्र सरकारपर्यंत पोहोचवायचं आहे। लाडक्या बहिणींनो शिंदे साहेबांनी आदेश दिले आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकांना आदेश दिलं की काम पूर्ण झाल्यावरती लगेच खात्यावरती 2100 रुपयाचा हप्ता वेळेवर जमा होण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। शिंदे साहेबांनी बँकांमध्ये आदेश दिला असून निधी देखील बँकांकडे सोडण्यात आलाय। त्यामुळे जेव्हा शिंदे साहेब डीबीटीचं बटन दाबणार आहेत तेव्हा महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा वितरित होणार आहे। लाडक्या बहिणींनो तुम्हाला पैसे मिळणार असून 2100 रुपयाचा हप्ता तुमच्या खात्यात जमा होणार आहे, पण त्यासाठी तुम्हाला एक महत्त्वाचं कागदपत्र हे जमा करावं लागणार आहे। मग कोणतं कागदपत्र आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे, कारण आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी हप्त्यामध्ये वाढ होणार असल्याचं स्पष्टपणे सांगितलं। पुढील 48 तासामध्ये लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती महिलांची यादी ही जाहीर होणार आहे। आपल्या महिला व बालविकास मंत्री यांच्याकडून महाराष्ट्रातील महिलांची यादी वेबसाईटवरती आल्यावरती लगेच 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी पात्र ठरणाऱ्या महिलांची यादी म्हणून घोषित करण्यात येणार आहे।
लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याची रक्कम वाढवून 2100 रुपये करण्यात आल्याचं परिपत्रक देखील जाहीर करण्यात येणार आहे. मग त्यानंतर एकनाथ शिंदे साहेब जेव्हा डीबीटीचं बटन दाबतील तेव्हा सर्व बँकेमधून लाडक्या बहिणींच्या खात्यावर पैसे सोडण्यात येणार असून 2.5 कोटी महिलांच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा हप्ता जमा होणार आहे. लाडक्या बहिणींनो, मी तुम्हाला सांगणारच आहे की कोणतं कागदपत्र तुमच्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे, कोणतं कागदपत्र तुम्हाला 2100 रुपये मिळवून देणार आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैशाचं वाटप सुरू होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्रातील महिलांना दिलासादायक बातमी मिळाली असून महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे. लाडक्या बहिणींनो, आपण पाहूया की नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये 2100 रुपयाचा हप्ता सोडण्यात येणार आहे याची माहिती आपण घेणारच आहोत. कारण महाराष्ट्रातील महिलांना लाभ मिळणार आहे, पण त्याचबरोबर आणखीन 2 योजनांचा लाभ देखील लाडक्या बहिणींना लाडक्या भावाने दिलेला आहे. अखेर लाडकी बहीण योजनेची माहिती समोर आली आहे, परंतु सध्याला बघायला गेलं तर जवळपास 70 ते 80% महिलांनी ई-KYC प्रोसेस कंप्लीट केली आहे. त्यामुळे सरकारने आता कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर एक महत्त्वाची घोषणा केलेली आहे. महाराष्ट्रातील जवळपास 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. परंतु हे पैसे जमा होत असताना सरकार यामध्ये डिजिटल प्रणालीचा उपयोग करणार असून पहिल्यांदा 10 जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे. त्यानंतर जिल्ह्यानुसार विविध जिल्ह्यांची विभागणी केली जाईल आणि त्यानुसार त्या जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार असल्याची माहिती स्पष्टपणे समोर आली आहे. म्हणजेच आता फक्त 10 जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होणार असून 2100 रुपयाचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यावर जमा होणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे या हप्ता वाढवल्याचं परिपत्रक जाहीर करणार आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यांची यादी ही 2100 रुपयाच्या हप्त्यासाठी निवडली आहे ते आपण पाहणार आहोत. लाडक्या बहिणींनो, इकडे लक्ष द्या. सगळ्यात महत्त्वाचा जिल्हा आहे तो म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी 2100 रुपयासाठी पात्र ठरलाय तो बीड जिल्हा. बीड जिल्ह्यातील महिलांच्या खात्यावर 2100 रुपयाचा हप्ता सोडण्यात येणार आहे. त्यानंतर दुसरा जिल्हा आहे जो लाडकी बहीण योजनेच्या 2100 हप्त्यासाठी पात्र ठरलाय तो रायगड जिल्हा. 2100 रुपयाचा हप्ता हा आदित्यताई तटकरे यांनी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सोडणार असल्याचं देखील जाहीर केलंय. नांदेड जिल्ह्यामध्ये देखील हप्ता वाटपाला सुरुवात होणार आहे. 2100 रुपयाचा हप्ता तिथे देखील सोडण्यात येणार आहे. ऑरेंज सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यातील बहिणींसाठी देखील खुशखबर आली आहे. त्यानंतर 1500 रुपयाऐवजी 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे तो नंदुरबारमध्ये देखील मिळू शकतो. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी आणखीन 2 योजना देखील जाहीर करण्यात आलेल्या असून लाडक्या बहिणींना आता 2100 रुपयाचा हप्ता लवकरच मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिलांच्या खात्यामध्ये आता 2100 सोडण्यात येणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील महिलांना देखील 2100 रुपयाचा लाभ मिळेल. त्याचबरोबर सांगोला जिल्ह्यामध्ये देखील लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ता वाटपाचे 2100 रुपये सोडण्यात येणार आहेत. सोलापूर जिल्ह्यातील महिलांना देखील आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत 2100 रुपयाचा हप्ता मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे पैसे सोडण्यात येणार आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी वाढवून 2100 रुपये सोडणार असल्याचं जाहीर केलं आहे. लाडकी बहीण योजनेअंतर्गत वेबसाईटवरती महिलांची यादी देखील जाहीर होणार आहे. पुढील 48 तासामध्ये परिपत्रक जाहीर होईल. वेबसाईटवरती सर्व माहिती लाडक्या बहिणींना मिळणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांच्याकडून स्पष्टपणे सांगण्यात आले की लाडक्या बहिणींचा हप्ता हा वाढवून येणार आहे. पत्रकारांशी बोलताना महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी माहिती दिली असून 2.5 कोटी महिलांच्या खात्यामध्ये आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत पैसे जमा होणार आहेत. बँकांना निधी देण्यात आला असल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी बँकांना आदेश दिले आहेत. अखेर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात करत असल्याचं स्पष्टपणे सांगण्यात आले. त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना आता लाडकी बहीण योजनेच्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.